मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरचे स्वागत आहे. मित्रांनो सर्वांना तर माहिती झालेलं आहे की येणारे 31 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं गोंदिरा मैदान मित्रांनो महाराष्ट्र केसरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन मैदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या मैदानाचं प्रथम क्रमांक बक्षीस हे 5 लाख रुपये असणार आहे. आणि मित्रांनो ह्या मैदानामध्ये सबसेकातील बकासूर पाटील मित्रांनो बकासूर साहेब 100% ह्या मैदानामध्ये सज्ज होणार आहे. आणि मित्रांनो ह्या मैदानासाठी बकासूर सज्ज झालेला आहे. मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की बकासूरचा टॉपचा पैरा नक्की कोणत्या महानंदीसोबत आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून बकासूरचे टॉप व नवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो आता 31 तारीख 5 लाख रुपयेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस म्हणल्यानंतर सर्व टॉप नंदी त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. खास करून सर्वांचं लक्ष हे बकासूरकडं 100% असणार. परंतु मित्रांनो बकासूरचा पायरा हा अजून कोणाला माहिती नाही. तो मित्रांनो आज पायरा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. मित्रांनो बकासूरचा एक टॉपचा पायरा आपण 31 तारखेच्या मैदानामध्ये पाहणार आहोत. परंतु मित्रांनो तो बैल असा आहे की त्या बैलासोबत आपल्याला बकासूर ह्या आधी कधी पळताना एकदाच पळताना दिसलेला आहे. परंतु मित्रांनो त्या मैदानामध्ये सुद्धा त्या जोडने प्रथम क्रमांक पटकवला. मित्रांनो तो जोड म्हणजे बकासूर आणि घोटकरांचा सर्जा. मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि बकासूर सर्वांना तर माहिती झालेलं आहे की पुसेगावच्या मैदानामध्ये काय झालेलं होतं. आणि बकासूर आणि सर्जा हे आपल्याला 31 तारखेच्या मैदानामध्ये 100 आणि 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो त्या दिवशी आपण पाहिलं की बिंजोडमध्ये कशा प्रकारे सुंदर सर्जा आणि बकासूर यांची गाडी पळाली. मित्रांनो सर्जा आणि बकासूरच्या गाडीला टॉप स्पीड लागतं. त्यामुळे मित्रांनो बकासूर आणि सर्जा आपल्याला 31 तारखेला 100 आणि 100% पळताना दिसतील. मित्रांनो हा पायरा फिक्स झालेला आहे. आणि ह्यामध्ये काय बदल झाला तर तो बदल आपल्याला नक्कीच कळवण्यात येईल. धन्यवाद.